तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 7वी ची जी घटक चाचणी क्रमांक 2 परीक्षा होणार आहे 2025 मध्ये. तर त्याच्या दृष्टीनं आपण काही सराव प्रश्नपत्रिका तयार केल्यात. तर त्या तुम्ही बघितल्या असतील आधीच्या काही. तर या व्हिडिओमध्ये आपण हिंदी विषयाची जी सराव प्रश्नपत्रिका आहे ती तुमच्याशी शेअर करतो. आता हिंदी विषयाची सराव प्रश्नपत्रिका ही पूर्णपणे 20 गुणांची असणार आहे. आणि इतर विषयाच्या सुद्धा तयार केलेल्या आहेत आपण. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे. तुम्ही बघू शकता. तर ही हिंदी विषयाची प्रश्नपत्रिका जसं तुमचं घटक चाचणीचं प्रश्नपत्रिका स्वरूप आहे, त्यानुसार तयार केलेली आहे. ओके. तर हे जे सगळे प्रश्न आहेत हे आणि यासारखे पुस्तकातले इतर प्रश्न याची तुम्ही तयारी करायची जेणेकरून तुम्हाला या परीक्षेमध्ये नक्की यश मिळेल. त्यामुळे हे प्रश्न तर करा आणि यासारखे पुस्तकातले जे इतर प्रश्न आहेत त्याची सुद्धा तयारी चांगल्या प्रकारे करा. आता पहिला प्रश्न आहे कृती 1 रिक्त स्थानों की पूर्ती करो. हं? रिकाम्या जागी योग्य शब्द भरायचा आहे. डॉट डॉट से अधिक बातें ना न करे. किससे अधिक बातें न करे. डॉट डॉट में बेटा बेटी सभी पढ़ेंगे सभी बढ़ेंगे. डॉट डॉट उनके नवरत्नों में से एक थे. सेठ बहुत डॉट डॉट था. डॉट डॉट ही मनुष्य को ज्ञान से जोड़ते हैं. तर प्रत्येक ठिकाणी रिकाम्या जागी योग्य शब्द जो आहे तो तिथे लिहायचा. प्रश्नों के उत्तर एक एक वाक्य में लिखो. आता सगळ्याची तयारी करा कारण ही पूर्णपणे सराव प्रश्नपत्रिका आहे. दुनिया की सभी ज्ञान शाखाओं का विकास किसके कारण हुआ. हं? चित्रकार की पत्नी कैसी थी. हं? सारा जग कैसा करने का सोचा है. रोगी से मिलने का समय कौन सा है. हं? तर हे सगळ्या प्रश्नांची उत्तरं लिहायची. संजाल पूर्ण करो. कुछ शब्द बहुत होते हैं. हं? ते इथे लिहायचे कुछ शब्द बहुत होते हैं. त्याच्यानंतर पुढे स्वमत अभिव्यक्ती वाचन संस्कृती बढ़ाने से होने वाले लाभ लिखो. त्याचे फायदे तिथे लिहायचे. त्याच्यानंतर पुढे नीचे दिए गए वाक्यों को पढ़ो और उपयुक्त शब्द उचित जगह पर लिखो. हं? लक्ष्मी आता इथं मिल मिल हा जो शब्द आहे तो तिथे योग्य ठिकाणी घालायचा या दोन्ही ठिकाणी. ओके. दोन्ही शब्द इथे योग्य ठिकाणी भरायचे. दोन्हीपैकी कुठला कुठे योग्य होईल बघा. निम्नलिखित वाक्य पढ़कर अव्यय का प्रकार लिखो. गाड़ी धीरे धीरे चल रही थी. अव्यय का प्रकार. त्यानंतर निम्नलिखित शब्दों के योग्य शब्द युग्म वाक्यों में लिखो. अथक परिश्रम से उसने काय येणार इथे धन दौलत कमाई. निम्नलिखित वाक्यों में से संबंध बोधक अव्यय पहचान कर लिखो. जलाशय चांदी की भांति चमचमा रहा था. तर यातला संबंध बोधक अव्यय कोणता आहे. तर ते तिथे लिहायचं. ओके. निम्न मुहावरों का अर्थ लिखकर वाक्य में प्रयोग कीजिए. दूध का दूध पानी का पानी करना. ओके. त्याचा अर्थ लिहायचा आणि वाक्यात उपयोग लिहायचा. निबंध लिखिए. कुठलाही एक म्हटलं पण तयारी दोन्हींची करा. शब्दों की शक्ती बेटी बचाओ बेटी पढाओ. तर इथे तुमचा जो हिंदी विषयाचा 7वीचा 20 गुणांचा पेपर आहे तो इथे पूर्ण होतो. इतर विषयाच्या सुद्धा आपण प्रश्नपत्रिका आहेत त्या तयार केलेल्या आहेत. त्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये जी लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही इतर विषयाच्या सुद्धा सर्व प्रश्नपत्रिका तिथे तुम्हाला बघायला मिळतील. ओके. तर त्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये जा. इतर सगळ्या विषयाचे व्हिडिओ बघा आणि हे प्रश्न आणि ह्यासारखे इतर प्रश्न तयारी करा. परीक्षेत तुम्हाला नक्की यश मिळेल. ओके.